तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं महेश गायकवाड व्लॉग्स या चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ हा खास तुमच्यासाठी बनवत आहे वारी स्पेशल व्हिडिओ. तर जॉबला चाललो होतो आणि जॉबच्या गडबडीत धांदलीत हा व्हिडिओ बनवावा असं मला वाटलं, म्हणून मी बनवलं. खरंच खूप गर्दी होती, दिंड्या होत्या, त्यानंतर ट्रॅफिक पण होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही अकॅडमीच्या मुली पण होत्या, ज्या की ह्या ट्रॉपिक म्हणजे बाजूला करत होत्या. बघा ती मुलगी कशी बघते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी व्हिडिओ काढत होतो, त्यांना असं वाटत होतं की खूप मोठा कोणीतरी यूट्यूबर असेल, आपण पण त्याच्या व्हिडिओमध्ये दिसू, ह्या पद्धतीने त्या कुतूहलाने आणि कौतुकाने बघत होत्या. तर सगळ्यात महत्त्वाचं हे बघा मित्रांनो, कसे लोक पंढरपूरच्या दिशेने चाललेले आहेत आणि खरंच खूप गर्दी होती, ट्रॅफिक पण भरपूर होत होतं. पण तरीसुद्धा त्याच्यातून आम्ही मार्ग काढून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, ह्या वारकरी संप्रदायात ज्यावेळेस आपण जातो आणि भक्तिमय वातावरण ज्यावेळेस तयार होतं, खरंच खूप मस्त वाटतं. जसं की लोक पंढरपूरला दिंडीमधून जातात, त्याच पद्धतीने ही दिंडी पहिल्यांदा आमच्या गावातून पंढरपूरच्या दिशेने जाते. आणि खरंच खूप मोठमोठ्या दिंड्या आणि जवळजवळ 5 ते 6 हजार लोकांचं पब्लिक. आणि खोटं सांगत नाही, ज्या ठिकाणाहून आम्ही प्रवास चालू केला होता तिथून ते मेन टेंभुर्णीपर्यंत खरंच खूप गर्दी होती. आणि ह्या मुली माझ्याकडेच बघत होत्या. त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं काय माहीत, पण त्यांना असं वाटत असेल की मी व्हिडिओ काढतो, याचा अर्थ कुठंतरी यूट्यूब किंवा इंस्टावरती पोस्ट करेन आणि आम्ही पण त्याच्यात दिसू. आणि खरंच तुमच्या कामाला सलामी. आणि हे बघा, दिंडीला काही लोक म्हणजे चालत चालली होती, तर काही पिकअप गाड्या अशा गोष्टीतून जात होते. आणि खरंच खूप मस्त वाटलं हे सगळं बघून. वातावरण सगळं भक्तिमय झालं होतं. सगळेजण टाळकरी वारकरी ढोल मृदुंग या गोष्टी वाजवत होते आणि प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या लाईफमध्ये जो तो व्यस्त होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून खरंच खूप मस्त वाटलं. त्यानंतर ना आम्ही पुढे जात असताना मी माझ्या मित्राला म्हणलं की आपण पण असं जायचं का पुढच्या वर्षी. तर मित्र पण म्हणला हो नक्कीच जाऊ आपण, खरंच खूप मस्त वाटतंय, डोक्यात कुठलंही टेन्शन राहत नाही आणि बिनधास्तपणे नाचत गात आपण पंढरपूरच्या दिशेने जाऊ. हा बघा, म्हणजे रथ कसला मस्त आहे, सोन्यासारखा दिसतोय. मला तर वाटलं सोन्याचाच बनवला आहे. आणि इथं आल्यानंतर मित्रांनो एक गोष्ट खरंच खूप मस्त घडली, ती म्हणजे ही बघा जोड जोड म्हणजे हे आजोबा दोन्ही पण एका ठिकाणी गप्पा मारत बसलेत. असं असेल की हे तरुणपणापासून मित्र असावेत, जे की म्हातारपणापर्यंत एकत्र राहिलेत. खरंच यांच्या दोस्तीला सलाम मित्रांनो. आणि अशी दोस्ती बघायला खरंच खूप भाग्य लागतं, जे की पंढरपूरच्या वारीत हे दोघं पण सोबत आलेले आहेत. आणि गप्पा बघा किती मस्त मारतात, दोन्ही रस्त्याच्या मधोमध बसलेले आहेत. आणि खरंच हा क्षण मला बघायला दिंडीतला खरंच खूप मस्त वाटला. आणि खरंच तुम्ही पण असंच जीवन जगा मित्रांनो, शेवटपर्यंत कोणतंही नातं टिकवा आणि नातं ते कडेला न्या. आणि खरंच खूप मस्त वाटत होतं, ह्या गाड्या, त्या माणसांची चालण्याची चाहूल, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मनाला भावणाऱ्या होत्या. आणि आम्ही तसंच वाट काढत काढत पुढं जाण्याचा प्रयत्न केला. खूप ट्रॉफिक लागलं होतं पुढं भयंकर, त्याच्यामुळे तिथला व्हिडिओ मी काही जास्त घेतला नाही, कारण पोलीस पण होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे, त्यामुळे मी जास्त व्हिडिओ काय पुढचा घेतलेला नाही. खूप ट्रॉफिक झालं होतं, आमची गाडी तर निघता निघेना, पण त्यातून कसा तरी मार्ग काढत आम्ही बाहेर निघालोच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा झेंडा बघा कसा फडकत आहे. असं वाटतंय की विठ्ठलाने म्हणजे नाही का कोणीतरी घेऊन तो झेंडा विठ्ठलाच्या दिशेने जात आहे. आणि खरंच खूप मस्त वाटलं ह्या सगळ्या गोष्टी, सगळं म्हणजे बघून मनाला अगदी भावून गेल्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, एकदा तरी दिंडीचा आनंद आपण आयुष्यात घेतला पाहिजे, गेलो पाहिजे दिंडीला. या सगळ्या गोष्टी बघून खरंच मन भारावून गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर ह्या लोकांच्या मनावरती, चेहऱ्यावरती कुठलाही हावभाव नव्हता. दुसरी गोष्ट, कोणतंही टेन्शन नव्हतं. खरंच खूप मस्त पद्धतीने हे चाललेले होते आणि टेन्शनमुक्त अशी ही दिंडी म्हणावं लागेल. की माणूस वर्षभर कष्ट काम करतो, स्वतःच्या प्रपंचात व्यस्त असतो, परंतु ज्यावेळेस दिंडीचे हे 5-6 दिवस असतात, त्यावेळेस माणूस पंढरपूरच्या दिशेने विठू नामाचा गजर करत म्हणजे प्रस्थान करत असतो. आणि खरंच खूप मस्त वाटलं ह्या सगळ्या गोष्टी बघून आणि अनुभवायला. तर प्रत्यक्ष म्हणजे पहिल्यांदा मी आमच्या गावातून एवढी मोठी दिंडी जाते हे पहिल्यांदा पाहिलं, ते बी जॉबच्या योगानं मला ते बघायला भेटलं जॉबला जाताना. आणि खरंच खूप मोठी दिंडी होती. हे बघा नारळाचे झाड, असं वाटतं की कोकणात आलो आहे काय, पण हे कोकण नाही, हे सोलापूर जिल्हा आहे. आणि खरंच खूप मस्त आहे सोलापूर जिल्हा. नक्की एकदा अवश्य तुम्ही पण भेट द्या.
नॅचरल सगळ्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट तुम्हाला सगळ्या गोष्टी नॅचरल भेटतील आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणाहून जात असताना हे बघा विठोनामाचा गजर करत काही वारकरी रस्त्यावर बसून आराम घेत होते. खरंच खूप मस्त वाटलं आणि ह्यांचा आहार पण खूप मस्त वाटला मला पाहायला. हे बघा दोघंजण कसे गप्पा मारत बसलाय. त्यानंतर आजींची चाहूल पुढं विठ्ठलाला भेटण्याच्या दिशेने चालू होती. हे बघून पण खरंच खूप मस्त वाटलं. जो तो ज्याच्या त्याच्या म्हणजे विचारात दंग आहे की आपल्याला विठ्ठल भेटेल आणि विठ्ठलाच्या दिशेने आपण जाऊ चाललेलो आहे. ही चाहूल प्रत्येकाच्या दिशेने म्हणजे मनामध्ये दिसत होती आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर मित्रांनो, खरंच खूप मस्त वाटलं बरं का आज. असं वाटलं की विठ्ठलाला भेटायला सगळेजण जातात, पण विठ्ठलच आपल्याला भेटायला सगळे वारकरी घेऊन आपल्या गावामध्ये आलाय आणि ह्या गोष्टी बघायला, डोळ्याने अनुभवायला आणि ह्यांचा नाद जो कानामध्ये घुमतो, ही गोष्ट खरंच खूप मस्त वाटली. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ खूप मोठा नाही, छोटाच बनवलेला आहे, जे की तुमच्यापर्यंत पोहोचावा. दैनंदिन जीवनात काय घडतं हे पण तुम्हाला दाखवलं पाहिजे. मध्यंतरी माझे व्हिडिओ बंद होते, परंतु आज ह्या विठ्ठलाच्या पायी दिंडीमुळे तो योग पुन्हा आला. पुन्हा मी व्हिडिओला सुरुवात केली आणि खरंच खूप मस्त व्हिडिओ बनवलेला आहे. शेवटपर्यंत बघा. तर हा बघा मी कसा चाललेलो आहे आणि खरंच खूप मस्त वाटायचं बरं का. त्यांना म्हणलं ना, "माऊली जय हरी", तर सगळेच तिकडून पण म्हणायचे, "जय हरी माऊली, जय हरी माऊली", आणि खरंच खूप मस्त वाटलं. माऊली म्हणलं की खरंच खूप मोठा उत्साह येतो आणि हे बघा मी दिंडी दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे तुम्हाला. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, सगळे म्हणजे वयस्कर माणसं जे आहेत ते म्हणजे चालतायत हे बघून तर खूप मस्त वाटलं. आपल्याला थोडं चाललं तरी नको वाटतं, परंतु हे कुठच्या कुठं चालत आलेले आहेत. प्रत्येक दिवस, प्रत्येक नवा मुक्काम आणि प्रत्येक दिवस, प्रत्येक नवीन गावात अनुभवायचा हा मुक्काम खरंच खूप वेगळेपण काहीतरी आहे यांच्यात. आणि आम्ही दोघं पण बोलत होतो मित्र आणि मी, की आपण पण असं अनुभवायला पाहिजे ना आयुष्यात एकदा तरी वारीच्या दिशेने आपण पळलं पाहिजे, गेलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या पाहिजे. खरंच खूप मस्त वाटलं. आणि मित्रांनो सांगायचं झालं तर जीवन जगा, जीवन खूप चांगलं आहे, ते आयुष्यात जगलंच पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या, प्रत्येक गोष्टीसाठी जगा आणि देवाचा नाद हा आयुष्यात असलाच पाहिजे. कारण कसं मन प्रसन्न होतं आणि हे लोक जे उठत बसत पंढरपूरच्या दिशेने चालले होते हे बघून खरंच खूप मस्त वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या हातातल्या ज्या पताका आहेत त्या बघून तर खूपच नवीनच ऊर्जा यायची, वेगळं काहीतरी बघायला भेटत होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं वेगवेगळे पेहराव जे करतात ना ते खरंच खूप मस्त. नंतर मी आलो बँकेपाशी आलो तर काय भलं मोठं दुधाचं बगुलं पुढं ठेवलेलं होतं, ते पाहून तर खूपच मस्त वाटलं. कारण बँकेसमोर पण आपल्याला